नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे नागेश्वर आता प्रभासच्या शेजारी येऊन बसलेला असतो. नागेश्वर प्रभासला म्हणत असतो की आम्ही जे काय सांगतोय ते कान देऊन ऐकायचं. आता थोड्या वेळाने दीदी येतील आणि दीदी जे सांगतील त्याला फक्त होला हो म्हणायचं. त्याच्या पुढे एक शब्दही उच्चारायचा नाही, नाहीतर तुझ्या अक्काचा गळा कापला म्हणून समज. आता मात्र इकडे प्रभास काकांना प्रश्न पडलेला असतो, कारण आता वासंतीला मारण्याची धमकी प्रभास काकांना दिलेली असते. आणि इकडे रुद्रला तर सांगितलेलं असतं की त्याच्यासाठी गुरुजींनी सांगितलेले एक कानमंत्र आहे तो देत आहे आणि तो मंत्र उच्चारायला सांगितलाय. तेवढ्यातच तिथे उर्वशी येते. उर्वशी आल्यानंतर इकडे नागेश्वर म्हणतो की चला निघतो आम्ही. आता उर्वशी म्हणते देवाचं झालेलं आहे, पण डॉक्टरांकडे चेकअपला नेलं पाहिजे ना रेग्युलर, तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं उर्वशी सांगू लागते. तेव्हा रुद्र म्हणतो की मी घेऊन जाईल आत्या, काळजी नको करूस तू. तेव्हा मात्र उर्वशी हातामध्ये डॉक्टरांची फाईल घेऊन आली आणि तिचं एकच म्हणणं आहे की आपल्याला डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. तेव्हा रुद्र त्याचबरोबर प्रभास पाहत असतात. रुद्र म्हणतो की आता काळजी करू नको, मी घेऊन जातोय त्यांना, माझं झालं की मी डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जाईल. त्याच्यावरती मात्र इकडे प्रभास म्हणतो की हो चालेल. रुद्र येतोय म्हणजे प्रभासला टेन्शन नसतं, कारण रुद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रभास जिवंत आहे. रुद्रच्या माघारी हे दोघ जण त्याचा काटा काढणार आहेत हे प्रभासला सुद्धा माहीत आहे. आणि मग मात्र प्रभास म्हणत असतो की चालतंय. नागेश्वर आता तिथून जायला निघतो. नागेश्वर म्हणतो की चालेल दीदी, बघा तुम्ही काय करायचंय ते. रुद्र म्हणत असतो की कसं आहे, आम्ही घेतोय ना काळजी, आता मी जबाबदारी घेतली ना प्रभास काकांची. जेव्हापासून ते शुद्धीवर आले तेव्हापासून मी त्यांच्याकडे लक्ष देतोय, त्यांना काय हवं नको ते पाहतोय, त्याच्यामुळं मी घेऊन जातो. तेव्हा आता समोरासमोर तिथं बोलायला सुरुवात करते आणि ती म्हणजे इकडे उर्वशी म्हणू लागते की अरे रुद्र, कसे आमचं लग्न झालं त्यानंतर घरातलं वातावरण कसं होतं ते तर माहितीच आहे, परंतु त्याहीपेक्षा काही गोष्टी घडलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मला आणि त्यांना एकमेकांना वेळच देता आला नाही. आणि काल तू पण म्हणत होता ना कुठेतरी बाहेर फिरून या, मग म्हणलं हॉस्पिटलच्या निमित्ताने आम्हाला दोघांना एकत्र जाता येईल, मग आम्ही दोघं जण एकत्र जायचा विचार करतोय, असं सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र रुद्र म्हणतो की चालेल ठीक, काही हरकत नाहीये असं इकडे रुद्र सांगू लागतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे प्रभास काकाला पण काहीच बोलण्याशिवाय पर्याय नसतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा प्रभासला आठवतं की वासंतीला मारण्याची धमकी दिलेली आहे. आणि मग मात्र कोणताच पर्याय उरत नाही. आणि मग प्रभास म्हणतो की चालेल आम्ही जातो असं प्रभासने सांगितलेलं आहे, कारण आता जाण्याशिवाय पर्यायच राहिलेला नसतो. आणि प्रभासला खरं तर भीती वाटत असते, कारण यांच्याबरोबर जाणं म्हणजे काहीतरी गोंधळ असणार आहे आणि आपण याच्यामध्ये अडकले जाणार आहोत या गोष्टीची भीती असते. आणि रुद्र सुद्धा आता तिथून बाहेर जातो. तो म्हणतोय की मला थोडंसं काम आहे, मी ते करून येईन. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र वासंती इकडे मंदिरातून आलेले. वासंती खुश आहे. गिरिजाला म्हणते की गिरिजा हे घे प्रसाद, आणि पोळ्या बनवून झाल्या का तुझ्या, नैवेद्यासाठी 2 लाख झाले असतील तरी चालेल. तेव्हा गिरिजा म्हणते की अहो आई सगळ्या पोळ्या झाल्यात बनवून, काहीच नाहीये. आणि कसं आहे माहितीये का की हे बघा सगळ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या. ती काम करत असते तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि तो प्रसाद देतो, आईला देतो, आई ते खाते. सॉरी वासंती रुद्रला प्रसाद देते, मग गिरिजाला प्रसाद देत असते. गिरिजा म्हणते की नाही मी नंतर घेते, माझा हात भरलेला आहे ना असं गिरिजा सांगू लागते. तेव्हा रुद्र म्हणतो नंतर कशाला, मी आहे ना. आणि त्या क्षणी रुद्रने तो प्रसाद स्वतःच्या हातांनी आता इकडे गिरिजाला भरवत असतो. आणि त्याच वेळी गिरिजा मात्र म्हणते की हो. रुद्र स्वतःच्या हातांनी गिरिजाला प्रसाद भरवत आहे आणि ही गोष्ट आता लांबून सावी पाहते. सावीला मात्र खूप राग येतो. सावीला ही गोष्ट पटलेली नसते. रुद्र का जवळ जातोय आणि रुद्र का भरवतोय ही गोष्ट सावीला आवडलेली नाही. सावीची चिडचिड होत असते. ती म्हणत असते की रुद्रच्या जास्त जवळ जातेस ना, आता बघ तुझी कशी वाट लावते, असं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. इकडे रुद्र त्याचबरोबर गिरिजा सगळेजण बोलत आहेत. वासंतीलाही छान वाटत आहे की रुद्र आणि गिरिजा ह्या दोघांमधलं नातं
काहीतरी वेगळं होतंय. कारण त्या आधी त्या दोघांमध्ये फक्त मैत्री मैत्री हे सगळं चाललेलं होतं, हे लक्षात आलेलं असतं. परंतु इकडे रागाने लाल झालेली असते आणि तिला खूप राग येत असतो. तिला पटतच नसतं की हे सगळं काय घडतंय आणि माझा रुद्र आहे तर तिच्याजवळ का जातोय. कारण रुद्र फक्त माझा आहे. रुद्रने मला फसवलेलं आहे, मला सोडून तिच्याशी लग्न केलेलं आहे. ही गोष्ट मात्र तिला आवडलेली नसते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता उर्वशी आणि त्याचबरोबर नागेश्वर यांचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्या प्लॅननुसार प्रभासला घेऊन बाहेर पडायचं असतं आणि मग प्रभासला देवकीच्या समोर नेऊन हजर करायचं आणि सगळ्या गोष्टी करायच्या. हे गिरिजाने ऐकलेलं आहे. आता गिरिजा विचार करत असते आणि नक्की काय होईल, कशा पद्धतीने गोष्टी होतील हा विचार तिच्या डोक्यात चाललेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे नागेश्वर देवकीच्या शेजारी आहे आणि नाचत आहे, उड्या मारत आहे. कारण त्याला खूप भारी वाटत असतं. त्याला असं वाटत असतं की चला देवकी महाजन आता पटापट तोंड उघडायचं. अशी व्यक्ती आमच्याकडे आहे की जिच्यामुळं सगळ्या गोष्टी आता समोर येतील. तुमची छकुली सुद्धा कोण आहे ते लवकर कळेल आणि तिचा काटा काढायला आम्ही रिकामे. म्हणजे ही बोलण्याची पद्धत. तेवढ्यातच एक माणूस प्रभासला मारत आतमध्ये घेऊन येतो आणि मग प्रभासला आत आणल्यानंतर मग मात्र प्रभास पाहतो तर तिथे देवकी असते. देवकीला पाहून प्रभासला धक्का बसलेला असतो. देवकीला सुद्धा ही गोष्ट माहितीये की प्रभासला माझ्या मुलीचा पत्ता माहितीये, पण प्रभास हा बेशुद्ध पडलेला होता, म्हणजेच तो कोमात होता. त्यामुळे तो काही बोलू शकत नव्हता. आता प्रभास शुद्धीवर आलाय ही गोष्ट देवकीला सुद्धा समजली आहे. आणि मग मात्र प्रभासला सांगितलं जात असतं की बोल बोल लवकर, कुठे आहे अंगद महाजनची पोरगी. या घराची खरी वारसदार ती आहे ना. संपून टाकायचंय आम्हाला तिला, काही नाही इथं, कारण हे सगळं साम्राज्य आमचं आहे. आणि मग इकडे प्रभास म्हणतो की नाही, मी नाही सांगणार आहे. कारण प्रभासचं असं म्हणणं आहे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात. आणि मग मात्र प्रभासच्या लक्षात येतं की काय आणि कसं मॅनेज करायचं आहे. कारण प्रभास आता तिथे असतो आणि देवकी सांगत असते की नाही सांगू नका, खरं तर हे पडलेलं गिरिजाला स्वप्न असतं. तेव्हा मात्र पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा आता नेमकं इकडे उर्वशी डॉक्टरांकडे घेऊन चाललेली असते आणि डॉक्टरच समोर येऊन हजर राहतात. तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि रुद्र विचारू लागतो की काय झालं. डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणतात की अहो तुमच्या सुनबाईनेच बोलवलं ना काल, प्रभासरावांची तब्येत ठीक नव्हती म्हणून. मग म्हणलं चला जाऊन भेट देऊन येऊया. खरं तर गिरीजाने हे मुद्दामून केलेलं असतं. आता रुद्रला ही गोष्ट पटते आणि रुद्र म्हणतो की खरंच बरं झालं, म्हणजे प्रभास काकांना जावं लागत होतं, तो अडथळा तरी थांबलेला आहे. डॉक्टरांना म्हणतो की बरं झालं डॉक्टर. डॉक्टर म्हणतात की काल त्यांची तब्येत बिघडली होती ना, म्हणून सुनबाईंनी फोन करून बोलवलेलं आहे. आता डॉक्टरांनी जे तिला सांगितलेलं असतं ते सगळं सांगितलं. आता मात्र उर्वशीला खूप राग आलेला असतो. उर्वशीला ही गोष्ट पटतच नाहीये आणि गिरिजाने जे काय केले त्याच्यामुळं खरं तर इकडे इकडे आनंद झालेला आहे तो म्हणजे रुद्रला. कारण जे काही घडत आहे ते खूप चांगल्या पद्धतीने घडत आहे. उर्वशीला मात्र कळतं की गिरिजाने हे सगळं जाणून बुजून केलंय. गिरिजा म्हणते हात सोडा त्या बाई. कसं आहे माहितीये का ते सासूबाई, मला त्रास होतोय, मला दुखतंय हे सगळं, तुम्ही जे काय करताय ना त्याच्यामुळे मला त्रास होतोय असं गिरिजा सांगत असते. ती म्हणत असते दुखू दे ना, मग तुला कोणी मध्ये नाक उपसायला सांगितलं होतं, तुला कोणी चमडेपणा करायला सांगितलं होतं, तू का डॉक्टरांना घरी घेऊन आली. तेव्हा ती म्हणते अहो असं काय करते आत्ते सासूबाई, विसरलात का तुम्ही, कारण मी तुम्हाला काय म्हटलेलं की मला ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या की काय झालेले आहेत. आता मला कुठं माहिती होतं, काल प्रभास काकांची तब्येत बिघडली म्हणून मी त्यांना बोलवले, ही तर चांगलंच झालंय ना. इकडे नागेश्वर देवकीसोबत बोलत आहे आणि नागेश्वरला फोन आलेला असतो आणि तो फोनवर सांगत असतो झालंय ना सगळं. नाही हा घोळच कसा होऊ शकतो असं तो बोलतो. त्यानंतर त्याला उर्वशीचा फोन येतो आणि उर्वशी सांगू लागते की त्या पोरीने आपला डाव फेल केलेला आहे. नक्की तिला काय म्हणायचे आणि तिला काय करायचे तेच कळत नाहीये, तिच्या डोक्यात काय चालू आहे असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र देवकी म्हणत असते की देव पण आहे पाठीशी, वरचा परमेश्वर पाहतोय आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे माझ्या मुलीच्या पाठीशी.
त्यामुळे तिला काहीच होणार नाही एवढं लक्षात ठेव, असं म्हणत देवकीने इकडे धमकी दिलेली असते. डॉक्टर आता चेकअप करण्यासाठी रुद्र, डॉक्टर आणि प्रभास रूममध्ये आलेले असतात आणि इकडे नागेश्वर मात्र धमकी देत आहे. त्याचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही तुझ्याकडून आम्ही सत्य काढून घेणार आणि तुझा आणि तुझ्या मुलीचा काटा काढणार. इकडे डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, त्यांची रिकव्हरी जी आहे ती चांगली आहे, फक्त काळजी घेणं गरजेचं आहे. प्रवास म्हणत असतो की मी बाहेर वगैरे फिरू शकतो ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काहीच हरकत नाही. रुद्र म्हणतो की चला मग आपण जाऊया. प्रभास म्हणतो की कुठं. रुद्र म्हणतो की चला एनजीओत जाऊया, तिथं तुम्हाला बरं वाटेल. असं म्हणत आता रुद्र प्रभासला घेऊन एनजीओत जायला निघतो. खरं तर रुद्रने हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हाच ठरवलेलं असतं आणि इकडे प्रभासला पण काही मार्ग मिळतोय का हे शोधायचं असतं. आता मात्र प्रभास म्हणत असतो की हे बघ रुद्र, जोपर्यंत तू आहेस तेच तेच जे आहे. आता मात्र इकडे गिरिजा ते जे टेडी आहे तो हातात घेऊन बसलेली असते आणि टेडी पाहून म्हणत असते की रुद्रने तुला माझ्याकडे देताना काही सांगितलं का, तुझ्या कानात काही सांगितलं का, रुद्रचा मूड कसा होता, हे सगळं ती त्याला विचारत असते. आणि दारात उभं राहून सावी ऐकत असते. सावी म्हणत असते की एवढं छान टेडी रुद्रने दिले आणि त्याच्यावरती लव यू लिहिलेलं आहे. असं म्हणत सावी म्हणत असते की नाही, हिची लायकीच नाही आहे. असं म्हणत सावीने तो टेडी हातात घेतलेला असतो आणि म्हणत असते की आता दाखवते मी काय करू शकते. इकडे श्रीमंत एक फाईल घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की रुद्र हे बघ, सगळ्या देणग्यांची तयारी झालेली आहे आणि सगळं अगदी आपण ठरवलं होतं त्या पद्धतीने होतंय. आणि तेवढ्या त्याचं लक्ष प्रभास काकांकडे जातं आणि तो म्हणू लागतो, प्रभास काका तुम्ही बरे आहात ना. तेव्हा रुद्र आणि श्रीमंत यांना प्रभास काका सांगतात की हो मी बरा आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. असं सांगितल्यानंतर इकडे ते म्हणतात की चला म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे होतंय ना. रुद्र म्हणतो की काका तुम्ही आतही बसू शकता मुलांसोबत, तुम्हाला बरं वाटेल. आणि मग इकडे प्रभास म्हणतो की नाही मी इथंच ठीक आहे. मग प्रभासला वॉशरूमला जायचं असतं. गिरिजा आणि वासंती यांची स्वयंपाकाची तयारी जवळजवळ झालेली असते. गिरिजाने सगळं उरकत घेतलेलं असतं, सगळ्यांसाठीचं जेवण बनवलेलं असतं आणि त्याचबरोबर तिथे वासंती येते. वासंती विचारते झालंय ना सगळं. तेव्हा गिरिजा सांगते की हो सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर इकडे आता नेमकी पोचलेली आहे ती म्हणजे सगुणा. सगुणा म्हणते इथं काय करतोस रे तू, अख्ख्या गावात सगळीकडे माहिती आहे, तुला काय वाटलं मला कळणार नाही, तू मला खोटं बोलू इथे येतं. तेव्हा श्रीमंत म्हणू लागतो की मी खोटं नाही बोललेलो, पण मी खरं सांगितलेलं नाही, एवढंच केलंय. तेव्हा मात्र आता सगुणाने कान पकडलेला असतो. सगुणाला रुद्र सांगू लागतो की अगं मावशी असं काय करतेस तू, आहे ना सगळं व्यवस्थित, आम्ही काम करतोय दोघं मिळून. तेव्हा ती सांगू लागते की प्रॉब्लेम मला तुझ्याशीच आहे, कारण तुझ्या बापाचा पैसा इथं लागलेला आहे. तेव्हा रुद्र म्हणतो की नाही, ही एनजीओ स्वतःच्या हिमतीवर उभी राहिलेली आहे, असंख्य देणगीदार आहेत. आणि तेवढ्यातच प्रभास तिथे येतो आणि पाहतो. तो म्हणतो की ही एकमेव व्यक्ती आहे जी देवकीला वाचवू शकते, हिचाच उपयोग केला पाहिजे. आणि मग तो सगुणा करून सगुणाकडे येतो. सगुणा म्हणते ही जिवंत आहे का, मेला कसा नाही, माझ्या ह्या हाताने तुझ्या नरडीचा घोट घेतला पाहिजे, एवढी पापं केलेत ना, बरोबर आहे, आणि त्या पापाची फेड इथंच होणार आहे आणि तू माझ्या समोर पण येऊ नको, असं म्हणत सगुणा चिडलेली असते. तेव्हा मात्र प्रभास म्हणत असतो की अंगद महाजनची बायको देवकी महाजन जिवंत आहे. आणि हे ऐकता क्षणी इकडे सगुणाला धक्का बसतो, कारण जर देवकी जिवंत आहे तर तिच्या मदतीने आपण या नाग्याचा काटा काढायचा हा विचार सगुणाच्या डोक्यात आलेला आहे. इकडे उर्वशी सांगत असते की हा सगळा घाणेरडा डाव तुमच्या सुनेने केला, आपण ठरवलं होतं आणि तिनं अचानक हे सगळं ठरवून तिने वाट लावलेली आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो की ही पोरगी ना खरंच अगदी त्रास द्यायला लागलेली, संपून टाकलं पाहिजे तिला. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की गुरुजींना नागेश्वरने बोलवलेलं आहे आणि गुरुजींना सुद्धा तो दम देत असतो. गुरुजींना म्हणत आहे की मला कळत नाहीये, तुम्ही सांगितलं होतं ना त्या पोरीशी लग्न झालं आणि ती पोरगी आमच्या घरात आली तर सगळी भरभराट होणार आहे, मग कुठं गेलं हे सगळं आणि काय आहे या सगळ्याचा अर्थ, असं म्हणत तो गुरुजींनाच प्रश्न विचारू लागतो. गुरुजी म्हणत असतात की म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला, मी सांगितलं होतं मनापासून स्वीकार करा, तुम्ही केला का मनापासून स्वीकार, मग कसं होणार आहे हे सगळं आणि या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतील, असं गुरुजी सांगू लागतात. आता मात्र नागेश्वरला कळलेलं असतं, म्हणजे जोपर्यंत गिरिजाचा मनापासून स्वीकार होत नाही तोपर्यंत काही या गोष्टी सुरळीत होणार नाहीत.
इकडे आता गिरिजाने तो टेडी हातात घेतलेला पाहिलेला आहे. सावीला खूप राग येतो. सावी तो टेडी एका ठिकाणी नेऊन ठेवते. गिरिजा जाते आणि सावी म्हणते तुला खूप प्रिय आहे ना तो टेडी, जा आता. आणि तिने काचावर टाकलेले आहेत आणि गिरिजा त्या काचांवरनं चालत त्या टेडीकडे जात आहे आणि नेमकं रुद्र तिथं आलाय आणि रुद्रने हे सगळं पाहिलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.